अंडर फिटिंग आणि बेस्ट मॉडेलकडे जाण्या अगोदर. ओके, सो जस्ट मूविंग टुवर्ड्स जस्ट बिफोर मूविंग टुवर्ड्स दी बेस्ट मॉडेल ऑर द अंडर फिटिंग लो आणि नंतर ओव्हर फिटिंग, त्याबद्दल काही बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या समजणं महत्त्वाचं आहे किंवा समजून घेणं महत्त्वाचं. फर्स्ट आहे बायस. ओके, सो बायस इज नथिंग बट एरर or residual, which is in terms of mathematics we can call as y minus yp, means nothing but the difference between the actual minus predicted values. Okay, so one more important thing, bias is always measured on the training data set. जो का bias आहे तो नेहमी ट्रेनिंग डेटा सेटवरती मेजर केला जातो. ॲज यू कॅन सी आय हॅव ऑलरेडी मेन्शन हिअर, आणि ही PDF तुमच्यासोबत शेअर होईल, डोंट वरी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द बायस पार्ट. ओके, त्यानंतर सेकंड टर्म आहे यामध्ये बायसमध्येच लो बायस आणि हाय बायस. ओके, लो बायस म्हणजे एरर कमी असणं किंवा लो एरर असणं. ओके, एरर आणि ॲक्युरेसी एकमेकांच्या अपोजिट आहेत. ज्यास तुमचा हाय एरर असेल त्यावेळेस लो ॲक्युरेसी असेल, ज्यास तुमचा लो एरर असेल त्यावेळेस हाय ॲक्युरेसी असेल. गेटिंग माय पॉईंट. लो बायस मीन्स लो एरर, लो एरर म्हणजे हाय ॲक्युरेसी. हाय बायस मीन्स हाय एरर, त्या केसमध्ये लो ॲक्युरेसी. कसं तर पहा. ओके, मी म्हणतोय की माझ्याकडनं 100% एक आपलं म्हणजे एक पॅरामीटर आहे माझ्याकडे. ओके, मी जर म्हणत असेल 100% माझी ॲक्युरेसी आहे, तर एरर किती असेल? 0. राईट. आणि मी जर म्हणत असेल 95% माझी ॲक्युरेसी आहे, तर एरर किती असेल? 5. राईट. नाव डुईंग द रिव्हर्स, आय एम सेईंग 98% एरर अँड 2% ॲक्युरेसी. ओके, द थिंग्स आर गेटिंग क्लिअर आय होप. की म्हणजे एरर वाढला तर ॲक्युरेसी कमी होते आणि ॲक्युरेसी वाढली तर एरर कमी होतो आहे. हे झालं इन टर्म्स ऑफ मॅथमॅटिकल किंवा प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये. नाव लेट्स सी विथ द डायग्राम्स. ओके, ऑर द फिगर्स. लो बायस लो व्हॅरियन्स, सॉरी लो बायस लो एरर, इट मीन्स हाय ॲक्युरेसी. ओके, इफ यू चेक दिस इज ना बेस्ट फिट लाईन. आपण ज्या अगोदर पाहत होतो ती बेस्ट फिट लाईन आहे. ओके, सो बेस्ट फिट लाईन म्हणजे द लाईन विच पासेस थ्रू द मॅक्झिमम डेटा पॉईंट्स. ओके, सो अशी लाईन जिना मॅक्झिमम डेटा पॉईंट्समधनं पास होते त्या लाईन्सलाच आपण बेस्ट फिट लाईन म्हणतो. सो इफ यू चेक इन दिस केस एरर इज मिनिमम अँड ॲक्युरेसी इज मॅक्झिमम, कारण मॅक्झिमम डेटा पॉईंट्स त्याच लाईनवरती दिसतात, रिग्रेशन लाईनवरती और बेस्ट फिट लाईनवरती. Now coming to the second point, which is nothing but the high bias. High bias is nothing but the high error. High error means low accuracy. Okay, तर पहा ग्राफिकल मेथडचा यूज करून. सो हे तुमची बेस्ट फिट लाईन आहे, इथं तुमचं कुठेतरी ॲक्च्युअल आहे, इथं कुठेतरी तुमचं प्रेडिक्टेड आहे, आणि डेटा पॉईंट तुमचे स्कॅटर्ड झाले आहेत, इकडे आहेत इकडे आहेत. ओके, डिस्पर्स किंवा स्कॅटर्ड आहेत डेटा पॉईंट्स. सो इन दिस केस एरर विल बी मॅक्झिमम बट ॲक्युरेसी विल बी लो. राईट, बरोबर. क्लिअर झाला हा पोर्शन इथला? Yes. आय होप इट हॅज बीन क्लिअर. ओके, सो हे होतं सगळं बायसबद्दल. त्यानंतर सेकंड टर्म आहे व्हॅरियन्स. ओके, सो व्हॅरियन्स इज मेजर्ड और कॅल्क्युलेटेड ऑन टेस्टिंग डेटा. वी कॅन ऑल्सो से दॅट इट इज डिफरन्स बिटवीन द टू डेटा सेट ऑफ ॲक्युरेसीज. ओके, हा ना दोन जे काही आपले डेटा सेट आहेत, ज्या दोन डेटा सेटच्या काही ॲक्युरेसी येतात ना, म्हणजे आपला ट्रेनिंग डेटा सेट आणि टेस्टिंग डेटा सेट. ओके, यामधला जो काय डिफरन्स येतो, या दोघांच्या ॲक्युरेसीमधला जो काय गॅप येतोय, जो काय डिफरन्स येतोय, दॅट नथिंग बट द व्हॅरियन्स. ओके, अँड आयडियल कंडिशन विल बी व्हॅरियन्स शुड बी ऑलवेज लो अँड एरर शुड बी ऑलवेज लो. व्हॅरियन्स पण कमी पाहिजे. जे काय डेटा सेट आहेत, ट्रेनिंग आणि टेस्टिंग डेटा सेट, यामधल्या दोघांच्या ॲक्युरेसीमधला जो काय गॅप येतोय हा गॅप पण मिनिमम पाहिजे आणि एरर पण मिनिमम पाहिजे. ही आयडियल कंडिशन आहे. ओके, सो या ज्यावेळेस दोन्ही कंडिशन मेट होतात किंवा एक कंबाईन येतात ना एखाद्या केस किंवा सिनारिओमध्ये, त्या केसमध्ये यू कॅन फाइंड आउट दॅट विल बी द बेस्ट मॉडेल ऑफ ML और मशीन लर्निंग. ओके, सो लेट्स सी हे व्हॅरियन्स. काय डाऊट आहे व्हॅरियन्समध्ये? नाही सर. नाही सर. Now coming to the second point, which comes under the variance. So low variance, which I already mentioned, variance is nothing but the difference between टू डेटा सेट ऑफ ॲक्युरेसी. जे काही दोन डेटा सेट आहेत ट्रेनिंग आणि टेस्टिंग, त्यामधला जो काही डिफरन्स येतो दोघांच्या ॲक्युरेसीमधला, तो डिफरन्स कमी असेल तर वी कॅन से दॅट लो व्हॅरियन्स. डिफरन्स जर जास्त असेल तर वी कॅन से दॅट इट्स हाय व्हॅरियन्स. ओके, पहा फर्स्ट एक्झाम्पल. ट्रेनिंग ॲक्युरेसी इज 98%, टेस्टिंग ॲक्युरेसी इज 96%. दोघांमध्ये गॅप आहे 2%चा. राईट. ओके, सो आय कॅन से इट इज लो व्हॅरियन्स, कारण डिफरन्स यामध्ये कमी आहे. सेकंड, देन
ट्रेनिंग ॲक्युरेसी विल बी 70, टेस्ट ॲक्युरेसी विल बी अगेन 70. डिफरन्स दोघांमध्ये निग्लिजिबल नाही म्हणता येत नाही कारण बोथ आर सेम व्हॅल्यू. ओके, so again I can say the difference is less, that's why it will be again comes under the low variance case, right? So both Yes. are the example of low Yes, sir. variance. Now next point, bias and variance. ओके, त्यामध्येच आहे हाय व्हॅरियन्स. व्हॅरियन्स नथिंग बट आत्ता जस्ट क्लिअर केलं मी. त्यानंतर आपण डिस्कस करत होतो की हाय व्हॅरियन्स म्हणजे काय. ओके, तर ज्यावेळेस जो काय डिफरन्स आहे दोन्ही डेटा सेटमधला, ओके, टेस्टिंग आणि ट्रेनिंग डेटा सेटचे जे काय ॲक्युरेसी आहे त्यामध्ये ज्यावेळेस डिफरन्स हाय येतोय त्या केसमध्ये आय कॅन से दॅट इट्स हाय व्हॅरियन्स केस. पहा, ट्रेनिंग ॲक्युरेसी आहे 97, टेस्टिंग ॲक्युरेसी आहे 71%. So here is difference between the both number is high, that's why it is a case of high variance because the difference is high. Then second, 70 and 91, training accuracy will be 70, test accuracy will be 91, again difference is high, that's why it is a case of high variance. Simple. Got it? काय डाऊट आतापर्यंत जे काय झालं त्यामध्ये? Yes. आणि हे महत्त्वाचं आहे, इंटरव्ह्यूमध्ये नक्की क्वेश्चन यावरती होतात. मार्क माय वर्ड्स. ओके, किंवा लक्षात राहत नसेल तर परमनंट मार्करवरून हातावरती किंवा नोटबुकवरती लिहून घ्या. ओके, या गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये नक्की होतील. व्हॉट इज हाय व्हॅरियन्स, लो व्हॅरियन्स, ओके, व्हॉट इज बेस्ट मॉडेल, व्हॉट इज देन अंडर फिटिंग, ओव्हर फिटिंग, या गोष्टी नक्की होतात 100%. ओके, कोणताही 10पैकी ना 8 ते 9 इंटरव्ह्यूमध्ये यावरती क्वेश्चन नक्की होणार, आय एम शुअर. जर इंटरव्ह्यूला बेसिक मशीन लर्निंग माहिती असेल ना आणि मशीन लर्निंग त्याला येत असेल तर यावरती नक्की क्वेश्चन होणार. आज जे काय तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बायस, व्हॅरियन्स, ओव्हर फिटिंग, अंडर फिटिंग किंवा बेस्ट मॉडेल किंवा के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन, मेथड्स टू अवॉइड ओव्हर फिटिंग, मेथड्स टू अवॉइड ओव्हर फिटिंग, अंडर फिटिंग, जे काय असेल यावरती हमखास क्वेश्चन 10पैकी 8 इंटरव्ह्यूमध्ये होतात. ओके, जर इंटरव्ह्यूला ML येत असेल आणि GD जर ML मेन्शन केलं असेल आणि तुमच्या रेझ्यूमवरती जर ML असेल तर डेफिनेटली क्वेश्चन फिक्स होणार. ओके, सो इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. ओव्हरफिटिंग. ओके, सो बेसिकली ज्यावेळेस ट्रेनिंग ॲक्युरेसी जास्त असेल, टेस्टिंग ॲक्युरेसी मिनिमम असेल. ओके, प्लीज लिसन केअरफुली. ज्यावेळेस ट्रेनिंग ॲक्युरेसी जास्त असेल आणि टेस्टिंग ॲक्युरेसी कमी असेल, मीन्स आय कॅन से दॅट वेन मॉडेल इज परफॉर्मिंग वेल ऑन ट्रेनिंग डेटा सेट but not on testing data set. Repeating the same point, model is performing well on the training data set but not on testing data set. Okay, in this case if you see the training accuracy is 92% but the testing accuracy is only 71%, means the training accuracy is far greater than testing accuracy. Okay, so in such a scenario or such a cases overfitting scenario occurs. Okay, या केसमध्ये हे तर झालं की ट्रेनिंगवरती चांगलं परफॉर्म करेल, टेस्टिंगवरती बरोबर परफॉर्म करणार नाही. आणि दुसरी कंडिशन इन टर्म्स ऑफ बायस अँड व्हॅरियन्स इफ आय वॉन्ट टू सी, तर ओव्हरफिटिंगमध्ये लो बायस हाय व्हॅरियन्स असतो. ओव्हरफिटिंगमध्ये लो बायस हाय व्हॅरियन्स असतो. एरर विल बी मिनिमम बट व्हॅरियन्स विल बी हाय. क्लिअर? ओव्हरफिटिंग. Yes, sir. Yes. हे असं इंटरव्ह्यूला एक्सप्लेन करून सांगा दोन्ही टर्म्समध्ये, इन टर्म्स ऑफ ॲक्युरेसीज अँड इन टर्म्स ऑफ बायस व्हॅरियन्स. डेफिनेटली ही विल गेट इम्प्रेस, ही ऑर शी विल गेट इम्प्रेस. ठीक आहे, हे झालं ओव्हरफिटिंगच्या बाबत. काय डाऊट आहे? ॲडिशनल पॉईंट. नाही सर. ओके, ज्या ॲडिशनल पॉईंट आहेत जे की तुम्हाला PDF मध्ये सापडणार नाहीत, जे की मी प्रिपेअर केले होते 4-5 वर्ष अगोदर, ते पॉईंट मी तुम्हाला सांगतो. ओके, PDF मध्ये सापडणार नाही, डोंट वरी, बट रेकॉर्डिंगमध्ये पॉईंट्स विल बी स्टील देअर. ओके, यामध्ये आहेत ते पॉईंट. ओके, सी पॉईंट कोणते आहेत? सो ओव्हरफिटिंग आहे हे ना लेस ऑकर होते लिनियर मॉडेलमध्ये और लिनियर रिग्रेशन मॉडेलमध्ये. ओव्हरफिटिंग कमी वेळेस ऑकर होते क्योंकि देर आर लेस चान्सेस और लेस ऑकरेन्सेस इन लिनियर मॉडेल. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, पॅरामेट्रिक मॉडेल्स आर लेस प्रोन टू द ओव्हरफिटिंग. ओके, कारण लिनियर रिग्रेशन हे पॅरामेट्रिक मॉडेल आहे, आठवत असेल तर. व्हॉट डज मीन बाय पॅरामेट्रिक अल्गोरिदम? MLच्या फर्स्ट लेक्चरमध्ये झाले. MLच्या फर्स्ट लेक्चरमध्ये म्हणतो, म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये म्हणत नाही. ज्यावेळेस मी लिनियर रिग्रेशन चालू केले, अल्गोरिदम ज्यावेळेस मी स्टार्ट केला होता त्याच्या फ्रंट
त्याच लिहिला किंवा फ्रंट पेजला असेल किंवा त्या स्लाईडला असेल. व्हॉट डज मीन बाय पॅरामेट्रिक अल्गोरिदम? ठीक आहे, मी दुसरा पॉईंट सांगतो, तोपर्यंत आठवत असेल तर पहा. And non-parametric models like decision tree, random forest, KNN has prone to the overfitting. Linear regression सारखे जे काही पॅरामेट्रिक अल्गोरिदम आहेत, ओके, ते ना लेस प्रोन टू ओव्हरफिटिंग आहेत. ओके, यामध्ये ना अशा अल्गोरिदममध्ये ओव्हरफिटिंगचे चान्सेस कमी असतात किंवा लेस ऑकरन्सेस असतात. बट जे ना नॉन पॅरामेट्रिक अल्गोरिदम आहेत लाईक डिसिजन ट्री, रँडम फॉरेस्ट, KNN, की अशा अल्गोरिदम ना जे की प्रोन टू ओव्हरफिटिंग असतात, म्हणजे अशा केसेसमध्ये ओव्हरफिटिंग ऑकरन्सचे चान्सेस जास्त असतात. Okay, so overfitting means model is performing well on training data set but not on testing data set. If I want to say in terms of bias and variance, I can say that low bias and high variance occurs in the overfitting case. आता सांगा, what does mean by parametric algorithm? Don't go for ChatGPT, it will give a quite big answer जी तुम्हाला 1-2 लाईन मध्ये सांगता येणार नाही. Anyone? अथर्व सोडून, अथर्व मे बी हॉस्पिटलमध्ये असेल, बट व्हॉट अबाउट अदर्स? पुष्कर आठवण आहे? वा. प्रियंका? अवघड अरे, जस्ट आता ईमेल कुठे स्टार्ट झाले, 15-20 दिवस झालं पण असेल किंवा झालं असेल, बट स्टील यू फॉरगॉट द फर्स्ट डेची कन्सेप्ट की व्हॉट डज मीन बाय पॅरामेट्रिक अल्गोरिदम. अवघड आहे असं असेल तर. मी 4 वर्षाच्या अगोदर शिकलेल्या गोष्टी आज पण मला आठवतात की मी काय शिकलं होतं. ओके, बट तुम्हाला 4 आठवडे पण नाही झालं त्या गोष्टी, स्टील यू पीपल आर स्किपिंग. ओके, सो पॅरामेट्रिक अल्गोरिदम इज नथिंग बट द अल्गोरिदम विच हॅव ॲझम्पशन्स अबाउट द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा. अशा पद्धतीचे अल्गोरिदम ज्यांना डेटा डिस्ट्रीब्युशनबद्दल ॲझम्पशन्स आहेत. ॲझम्पशन्स इन लिनियर रिग्रेशन लाईक लिनियरिटी, नॉर्मलिटी, कोलिनियरिटी, normality of residual and homoscedasticity. If you remember, I have already mentioned the same thing. What does mean by parametric algorithm? And parametric is nothing but having the assumption about the distribution of data. जे काही अल्गोरिदम असे आहेत की ज्यांना डेटाच्या डिस्ट्रीब्युशनबद्दल काहीतरी ॲझम्पशन्स आहेत. ओके, अशा टाईपच्या अल्गोरिदमला पॅरामेट्रिक अल्गोरिदम म्हणतात. लिनियर रिग्रेशन इज अगेन अ पॅरामेट्रिक अल्गोरिदम एक्झाम्पल बिकॉज इट्स कंटेन टोटल 4 assumptions which I recently mentioned. Clear? Yes, sir. उद्या विचार तर यायला पाहिजे. हो सर. Then underfitting. Okay, it's not exactly the reverse of overfitting, but somewhere it's matching in case of bias and variance case. Okay, but बाकी आहे सगळं वेगळं असेल. लक्षात ठेवायच्या ट्रिक नंतर सांगेन, बट अगोदर हे समजून घ्या काय आहे ते. ओके, सो पहा, ओव्हरफिटिंगमध्ये काय होतं कोणी सांगेल? ओव्हरफिटिंग आत्ता जस्ट झालंय सर. ओव्हरफिटिंग मध्ये बायस लो असते आणि वेरियन्स हाय. आणि वरती काय झालं ॲक्युरेसी बद्दल? जास्त असते. काय झालं ॲक्युरेसी? व्हॉट अबाउट ॲक्युरेसी? ट्रेन टेस्ट ट्रेनिंग ॲक्युरेसी जास्त असते मॉडेलवरती. व्हॉट अबाउट टेस्टिंग? टेस्टिंग वरती कमी असते, म्हणजे फोकस नसते जास्त. ओके, राईट. So in case of overfitting, training model is well performing on the training data set, but it's not performing good on the testing data set. So there will be difference between the training and the testing accuracy. Training accuracy will be the higher and testing accuracy will be low in case of overfitting. So in such a scenario, overfitting scenario occurs. Now we are discussing about the underfitting. Underfitting मध्ये तुमची ट्रेनिंग ॲक्युरेसी पण चांगली नसेल आणि टेस्टिंग ॲक्युरेसी पण चांगली नसेल. सो आय कॅन से दॅट डिरेक्टली मॉडेल इज नायदर परफॉर्मिंग वेल ऑन द ट्रेनिंग डेटा सेट ऑर नॉर ऑन टेस्टिंग डेटा सेट. इथं पण नाही तिथं पण नाही, कुठंच वेल परफॉर्म करणार नाही. ओके, सो एक्झाम्पल विल बी सपोज ट्रेनिंग ॲक्युरेसी इज हॅविंग 68% and testing accuracy will be 66%. Okay, so those are not less accuracy. I can say that less accuracy means high error. Okay, so in this case this will be no explanation in terms of accuracies.
ओके. आता बायस आणि व्हॅरियन्सच्या टर्म्समध्ये सांगायचं असेल तर अंडर फिटिंग इज नथिंग बट ज्यामध्ये एरर जास्त असेल, ॲक्युरेसी लो असेल, राईट. ओके. आणि व्हॅरियन्स कमी असेल, दोघांमध्ये पहा गॅप कमी आहे, 2% आहे. ओके. बट एरर जर पाहत असाल तर एरर भरपूर आहे, बिकॉज आय ऑलरेडी मेन्शन लेस ॲक्युरेसी मीन्स हाय एरर, आणि 68% ॲक्युरेसी म्हणजे भरपूर एरर आहे, राईट. म्हणजे तुम्ही याचा अर्थ असा होतोय की 100मधले ना जवळपास आय एम सेईंग 32 प्रेडिक्शन चुकीचे असतील आणि 68 प्रेडिक्शन करेक्ट असतील, राईट. हां सर. राईट. सो दॅट इज अ रिझन की हा इथे एरर जास्त आहे, ॲक्युरेसी कमी आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट एक्झाम्पल. ओके. अँड दॅट विल सेकंड वे हाऊ वी कॅन एक्सप्लेन फॉर अंडर फिटिंग. हा फर्स्ट वे होता, हा सेकंड वे होता इन टर्म्स ऑफ बायस अँड व्हॅरियन्स. इट वॉज अबाउट ॲक्युरेसी वाला पार्ट. ओके. क्लिअर अंडर फिटिंग, ओव्हर फिटिंग. हां सर क्लिअर. Now, best model. When model performing good on training as well as testing data set, जस्ट तुमचं जे मॉडेल आहे ते टेस्टिंग आणि ट्रेनिंग डेटा सेटवरती चांगल्या रीतीने परफॉर्म करतं आहे आणि या दोघांची ॲक्युरेसी पण चांगली आहेत आणि एरर हा मिनिमम आहे. ओके. सो सच अ सिनारिओ, इन सच अ सिनारिओ वी कॉल बेस्ट मॉडेल विल बी ऑकर्स और वी कॅन कॉल ॲज सच अ सिनारिओ बेस्ट मॉडेल. ओके. सो पहा, ट्रेनिंग ॲक्युरेसी 98% आहे, टेस्टिंग ॲक्युरेसी आहे 95%, हाय ॲक्युरेसी म्हणजे लो एरर अँड डिफरन्स इज ऑल्सो लो. सो आय कॅन से दॅट bias will be low, okay, and variance will be also low, right. कारण एरर पण कमी आहे आणि दोघांमध्ये गॅप पण कमी आहे, बरोबर. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, गॅप हा प्लस मायनस 5चा चालतो. गॅप हा प्लस मायनस 5चा चालतो. ओके. सो बेस्ट मॉडेल समजलं? हां सर. ठीक आहे. लो बायस लो व्हॅरियन्स इज नथिंग बट बेस्ट मॉडेल. हे बुल साय डायग्राम आहे. ओके. जे तुम्ही पाहिली असेल किंवा आय एम नॉट शुअर, पाहिली नसेल तर वाहून घ्या. ओके. सो एक्सप्लेन करतो, डोंट वरी. जर इंटरव्ह्यू फारच आगाव असेल ना तर अशा केसमध्ये हे देणार नाही तो वरचे, तो फक्त हे दाखवेन किंवा ड्रॉ करून दाखवेन आणि सांग म्हणेन की हे कोणतं मॉडेल आहे, ते कोणतं मॉडेल आहे. ओके. सो त्या केसमध्ये तुम्हाला आन्सर द्यावं लागेल. सो त्या ठिकाणी डायग्राम पाठ करून जायची गरज नाही, जस्ट अंडरस्टँड द कन्सेप्ट अँड अंडरस्टँड द लॉजिक. कारण हे असं दिसतं ते तसं दिसणार नाही, भरपूर गोष्टी चेंज असतील. ओके. पहा, लो बायस लो व्हॅरियन्स मीन्स हां सांगा. बेस्ट मॉडेल. राईट. सो हा तुमचा बुलसाय आहे. ओके. आणि हे सर्कल वगैरे आहे, हे तुमचं टार्गेट आहे सेंटरचं, राईट. येस सर. सो व्हॅरियन्स म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की एकमेकांपासून स्प्रेड होणं किंवा एकमेकांपासून लांब गेलेले डेटा पॉईंट्स म्हणजे व्हॅरियन्स. ओके. विखुरणे, मराठीमध्ये स्पष्ट सांगायचं असेल तर स्प्रेड झालेले किंवा विखुरलेले असतील तर तो व्हॅरियन्स समजा. म्हणजे दोघांमध्ये भरपूर गॅप आहेत, आपण म्हणतो ना ट्रेनिंग आणि टेस्टिंग डेटा सेट किंवा ॲक्युरेसीमध्ये भरपूर गॅप असेल तसं व्हॅरियन्स. ओके. सेम थिंग, जर डेटा पॉईंट्स एकमेकांपासून जर जास्त स्प्रेड झालेले असतील किंवा विखुरलेले दिसतील लांबपर्यंत, अशा केसमध्ये वी कॅन से दॅट इट इज अ केस ऑफ व्हॅरियन्स. ओके. म्हणजे हाय व्हॅरियन्स आहे, जर लांब असतील तर एकमेकांच्या जवळजवळ असतील तर व्हॅरियन्स कमी आहे. आणि हे तुमचं टार्गेट आहे सेंटरवालं. ओके. सो दॅट्स विल बी जेवढं याच्या जवळ असेल सेंटरच्या तेवढा तुमचा एरर कमी, जेवढं सेंटरपासून लांब असेल तेवढा तुमचा एरर जास्त. क्लिअर झालं? म्हणजे त्यामुळं फर्स्ट केस असेल तुमची लो बायस लो व्हॅरियन्स, म्हणजे जे काय व्हॅरिएशन असेल ते एकदम कमी असेल, आणि बायस असेल एरर म्हणजे डेटा पॉईंट्स आहे ते सेंटरपासून लांब जाणार नाही. बेस्ट मॉडेल. क्लिअर झालं? हां सर. देन सेकंड केस. आता सांगा, हाय व्हॅरियन्स आणि लो बायस कुठं होता? हाय व्हॅरियन्स लो अंडर फिटिंग. कुठं? ओव्हर फिटिंग सर. पुष्कर गांजा आवडतोय का? नाही सर. सो केस वॉज ओव्हर फिटिंग, जिथं लो बायस असेल हाय व्हॅरियन्स असेल, दिस केस कॉल ॲज दी ओव्हर फिटिंग. पहा,
सो हाय व्हॅरियन्स म्हणजे मगाशी मी सांगितलं डेटा पॉईंट्स एकमेकांपासून जास्त स्प्रेड झालेले असतील किंवा विखुरलेले असतील, पसरलेले असतील. पहा डेटा पॉईंट्स लांब आहेत एकमेकांपासून. आणि लो बायस म्हणजे डेटा पॉईंट्स टार्गेटपासून फारच दूर गेले नसतील, थोडंफार इट्स ॲक्सेप्टेबल. सो टार्गेटपासून फारच लांब गेलं नाही, बट विदिन लिमिटमध्ये आहे. जर तुम्ही स्प्रेड कम्पेअर कराल आणि एरर कम्पेअर करत असाल तर स्प्रेड हा जास्त आहे, व्हॅरियन्स हा जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू एरर और बायस. सो दॅट्स वाय हाय व्हॅरियन्स, लो बायस, इट वॉज द केस ऑफ ओव्हरफिटिंग. ओके, नाव थर्ड केस, हाय बायस अँड लो व्हॅरियन्स. पुष्कर कोणती केस आहे? हाय बायस, लो व्हॅरियन्स. सर अंडर फिटिंग आहे. ओके, सो हाय बायस आणि लो व्हॅरियन्स म्हणजे डेटा पॉईंट्स एकमेकांकडनं जास्त विखुरलेले नसतील किंवा स्प्रेड झालेले नसतील, बरोबर, म्हणजे एकमेकांच्या जवळ आहेत. बट हाय बायस म्हणजे सेंटरपासून लांब गेलेले असतील. सो हे सेंटरपासून लांब आहेत. ओके, सो दॅट्स वाय हाय बायस, लो व्हॅरियन्स, इट इज द केस ऑफ अंडर फिटिंग. ओके, अँड थर्ड केस which is practically not exist, which is a hypothetical, which is nothing but the high variance and high bias. People will say it is a case of also overfitting, blah blah blah. Okay, few people says that this is a hypothetical scenario, the real case or such example is not practically exist. Okay, so that is controversial thing. So for your information, FYI, just remember, okay, this is unpredictable. Okay, this is not a real life example. First thing, this is unpredictable. Okay, this is still controversial point की हे ओव्हरफिटिंग असलं पाहिजे, की अंडरफिटिंग का हा वेगळा सिनारिओ आहे. सो दिस इज नॉट अ प्रॅक्टिकल एक्झाम्पल. तुमच्या माहितीच तर कोणी विचारणार पण नाही हाय बायस, हाय व्हॅरियन्स कोणती केस आहे. बट इफ यू गो ऑनलाईन, few article will say this is a case of overfitting, few will gonna say underfitting, few will gonna say this is not a practical example or practical or real life use case, this is a hypothetical use case. Lot of answers are there for single questions. Okay, so any doubt, any questions till that part? No sir. No sir. Fine. Okay, हे तुम्हाला ऑलरेडी झालं आहे, आठवत असेल तर. झालंय का? आठवते का? आठवत नसेल तर मी आहे रिमाइंडर दिला. ओके, ही जी केस आहे याला लक्षात घ्या. काही जण अंडर फिटिंग पण म्हणतील, काही जण ओव्हर फिटिंग, काही जण नो फिटिंग पण म्हणतील, काही जण हायपोथेटिकल सिनारिओ पण म्हणतील. ओके, सो लेट इट बी. सांगायचा उद्देश हा की तो हायपोथेटिकल केस आहे, त्याला नो फिटिंग पण म्हणतात, अंडर फिटिंग पण म्हणतात, काही जण ओव्हर फिटिंग पण म्हणतात, काही जण म्हणतात हायपोथेटिकल केस आहे, रिअल लाईफ यूज केस नाही किंवा अशी केस एक्झिस्ट पण नाही, असू द्या. देन ओके, पुढे आणखी काय आहे? आय थिंक हा पार्ट तुम्हाला सांगितला नाही, सो तो पार्ट अगोदर मी क्लिअर करतो. नंतर ना रेकॉर्डिंगमध्ये वाटलंच तर तुम्ही ना लिहून घ्या, रेकॉर्डिंग पॉज करून मी जे काय बोलतोय ते. मेथड्स टू अवॉइड ओव्हरफिटिंग आणि मेथड्स टू अवॉइड अंडरफिटिंग, या दोन गोष्टी मे बी स्लाईडमध्ये कुठे असतील मला माहीत नाही, किंवा PDF कुठे आहेत मला माहिती नाही. सो आय एम जस्ट मेन्शनिंग. ओके, त्याचे फोटो पण वाटलेस तर मी नंतर एक पॉसिबल आय विल शेअर, एल्स यू कॅन पॉज द रेकॉर्डिंग अँड यू कॅन नोट इट डाऊन. सो मेथड्स टू मी एक एक्सप्लेन करतो आणि एक सांगतो. ओके, आणि या डिटेलमध्ये आपण पुढे पाहणार आहोत, फक्त मी सध्या वरचेवर एक्सप्लेन करून सांगतो. मेथड्स टू अवॉइड ओव्हरफिटिंग. ओके, ओव्हरफिटिंग जर तुमच्या मॉडेलमध्ये ऑकर होत असेल तर त्याला प्रिव्हेंट कसं करायचं किंवा अवॉइड कसं करायचं. ओके, सो एक्झाम्पल्स आर, I mean the solutions or the solution or the answer for this question will be like this. So first, hyperparameter training. Okay, hyperparameter training मध्ये दोन टाइप्स आहेत, ग्रीड सर्च CV, रँडमाइज सर्च CV. हे काही वर्ड्स तुम्हाला एकदम ना असे हेवी जात असतील डायजेस्टिव्हला, बट डोंट वरी, आपण पुढे पाहणार आहोत. सध्या फक्त लक्षात असू द्या की अशा आपण मेथड आहे ज्या आपण पाहणार आहोत आणि ज्याचा यूज अंडरफिटिंग किंवा ओव्हरफिटिंग अवॉइड करण्यासाठी होतो. ओके, इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन होऊ शकतो. हाऊ टू अवॉइड ओव्हरफिटिंग. सो फर्स्ट मेथड विल बी बाय युजिंग हायपरपॅरामीटर ट्रेनिंग. देअर विल बी 2 methods, by using grid search CV or randomized search CV. Second method,
टू ट्रेन द मॉडेल विथ मोर डेटा, तुमचं जे काय मॉडेल आहे ते मोर डेटावरती ट्रेन करा, जेणेकरून ओव्हरफिटिंगचा प्रॉब्लेम अराईज होणार नाही. सपोज इनिशियली तुम्ही 10 लाख रेकॉर्ड घेतले होते, तर आता 12 लाख रेकॉर्डवरती ट्राय करा. ओके, क्लिअर झाले 2 पॉईंट? येस सर. ओके, देन रिड्यूस द नंबर ऑफ फीचर्स. ओके, तुमचे जर मॉडेल किंवा तुम्ही मॉडेल ट्रेन करण्यासाठी जर भरपूर सारे किंवा जे आहेत सगळे फीचर्स वापरले असतील, तर नाव यू नीड टू रिड्यूस द फीचर्स बिकॉज युअर मॉडेल्स कम्स अंडर द overfitting thing. So you have to reduce the number of feature. If you remember, I think yesterday we have discussed about the curse of dimensionality. That curse of dimensionality, within a number of columns वाढतात as compared to the number of rows. आणि अशा केसमध्ये जर नंबर ऑफ कॉलम्स वगैरे वाढत असतील तर इट कॉजेस द कर्स ऑफ डायमेन्शनलिटी and this also leads to the overfitting. So to avoid such a phenomena or scenario, we'll always go for the reducing number of features. आणि फीचर्स रिड्यूस करण्यासाठी आपण फीचर सिलेक्शन टेक्निक्स वापरतो. or we will also go for the dimensional reduction techniques, which is also the techniques like PCA, which is called as the principal component analysis, LDA, which is linear discriminant analysis. Okay, so reducing the number of features, there will be the two methods to reduce number of feature. First will be use feature selection techniques. Second, use dimensionality reduction techniques like PCA and LDA, the full form which I have recently mentioned. Then fourth method to avoid the overfitting, it is nothing but the pruning. So pruning is nothing but cutting the branches of tree. Okay, जिथं decision tree based model असतील त्या ठिकाणी ना जे काही ट्रीचे अनवॉन्टेड ब्रांचेस आहेत ना, जे काही ट्री बेस्ड अल्गोरिदम आहेत त्याच्या तुम्ही ब्रांचेस कट करतात जेणेकरून तुमचं मॉडेल ओव्हरफिट होणार नाही. दॅट इज द फोर्थ पॉईंट. फिफ्थ पॉईंट, इट्स अबाउट रेग्युलरायझेशन टेक्निक. It is only used for the linear algorithm, and in regularization techniques we have two techniques which is called as L1 and L2. L1 stands for L1 contains the meaning of the term which is called as lasso regression. L1 regularization, which is nothing but the lasso regression. Okay, it is also feature selection techniques because it reduces slope up to the zero. I'm repeating the same point. L1 regularization, it is also called as lasso, which is a feature selection technique because it reduces the slope up to zero. Okay, we will gonna see upcoming lecture what is the full form of lasso, but still if you want to hear, you can hear like this. The full form is least absolute shrinkage selection operator. Okay, lasso. Then second, which is nothing but the L2 regularization, which is also called as the ridge regression. Okay, which is not the feature selection technique because it's not reduces the slope up to zero. Repeating the same point again, L2 regularization is also called as the ridge regression. Okay, it's not a feature selection technique because it's not reduces the slope up to the zero. Okay, this was your fifth method. Now sixth method is nothing but the cross validation, which is also called as the k-fold cross validation. The value of k is by default 5. We're gonna see in the next lecture what is k-fold cross validation. Till time you can just remember cross validation. It is also called as k-fold cross validation. The value of k is by default 5. Okay. Then seventh method to overcome or to avoid overfitting, that will be the removing outliers. Outlier मी I think सांगितलं असेल एखाद्या लेक्चर मध्ये outlier काय. Have you remember outliers? आठवत असेल ते सांगा, नसेल तर काय अडचण नाही. येस ऑर नो? सी मी आता बॅक स्क्रीनला एंट्री करत नाही, चेक करत नाही. हो किंवा नाही सांगा. येस ऑर नो? नाही सर. नाही. ओके, डोंट वरी. ठीक आहे, मला वाटलं सांगितलं असेल, बट अपकमिंग लेक्चरमध्ये जेव्हा आउटलायर हँडलिंग होईल 2 दिवसामध्ये ते आउटलायर होऊन जाईल. बट सध्या लक्षात ठेवा, आउटलायर आर नथिंग बट द डेटा पॉईंट्स विच हॅव which are different properties than the complete other data points. ओके, असे डेटा पॉईंट ज्याच्या वेगळ्याच प्रॉपर्टी आहेत. असा एक सेट असेल, एक सिम्पल एक्झाम्पल देतो. तुमच्याकडे 1 ते 10 पर्यंतचे नंबर आहेत. ओके, डेटा सेटमध्ये जस्ट ॲज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, अचानकच एक रेकॉर्ड आहे जिथं ना डायरेक्ट 10 लाख नंबर येतोय, म्हणजे 10 lakhs नंबर येतोय.
इफ यू चेक सगळी रेंज एका लाईनमध्ये 1 ते 10. ओके, पण एकच आकडा आहे जो 10 लाख मेन्शन केलेला आहे. ओके, सो असे डेटा पॉईंट्स जे फारच वेगळे आहेत, दे हॅव्हिंग समथिंग डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, जे ते रेंजमध्येच बसत नाहीत. दे हॅव समथिंग जे स्टँडर्ड जर डेफिनेशन पाहिजे असेल तर डेफिनेशन काहीतरी वेगळे. द डेटा पॉईंट्स विच हॅव नो सिग्निफिकंट काहीतरी असे काहीतरी आपण सांगू पुढे किंवा डिस्कस करू अपकमिंग सेकंड लेक्चरमध्ये. ओके, बट सध्या पुढचं माहिती सुद्धा डेटा पॉईंट्स हे ना कम्प्लीट डेटा पॉईंट्सपेक्षा थोडे वेगळे असतात आणि दोज आर फॉल्स अंडर ऑब्झर्वेशन लाईन. ओके, किंवा एक्झॅक्ट डेफिनेशन तुम्हाला सांगायची असेल तर आय कॅन से दॅट. लेट मी चेक किंवा जस्ट चेकिंग विथ ऑनलाईन. तुम्हाला एक्झॅक्ट डेफिनेशन पाहिजे असेल तर आउटलायर मिनिंग तर तुम्हाला माहीत झालं आहे, बट स्टील आउटलायर डेफिनेशन. Extremely high or extremely low data points relate to the nearest data points and the rest of the neighboring coexisting values of the data graph or data set you are working. Okay, मी फक्त जे काय वरच्या रेंजचं एक्झाम्पल दिलं होतं, सपोज 1 ते 10 मी 10 लाख एक्झाम्पल दिलं आणि 1 ते 10ची रेंज असेल आणि सपोज एकदम खालचंच आहे लाईक 0.00000 समथिंग एकदम डाऊन व्हॅल्यू आहे. ओके, सो जे काय एक्स्ट्रीम लो किंवा हाय व्हॅल्यू आहेत जे की ना रेंजच्या बाहेर पडतात, त्या रेंजमध्ये फॉल होत नाहीत, अशा डेटा पॉईंट्सलाच आउटलायर म्हणतात. अँड सिम्पल वर्ड्समध्ये डेफिनेशन सांगायची असेल तर द डेटा पॉईंट्स विच आर हॅव्हिंग द सिग्निफिकंट प्रॉपर्टीज ऑर द डिफरंट प्रॉपर्टीज दॅन द कम्प्लीट डेटा सेट ऑर द व्हॅल्यूज विच आर फॉल्स बिलो ऑर अबोव ऑन द ऑब्झर्वेशन लाईन. जे काय तुमची ऑब्झर्वेशन लाईन आहे त्याचे एकदम खाली तर पडतात किंवा एकदम वरती तर पडतात, ते ऑब्झर्वेशन लाईनमध्ये पडत नाहीत. क्लिअर झालं? येस सर. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये तर होणार आहे आउटलायर वगैरे काय, पण तरी पण माहिती असू द्या की आउटलायर काय आहे. ओके, सो ही डेफिनेशन दी आउटलायरची. आउटलायर म्हणजे एक्झॅक्ट काय. ओके, नोट डाऊन करून घ्यायची असेल तर घ्या. डेटा पॉईंट्स विच आर फार अवे फ्रॉम द ऑब्झर्वेशन, those data points are called as the outlier. Outlier are the data points which does not match the property of your group. Okay, outlier म्हणजे असे डेटा पॉईंट जे की तुमच्या ग्रुपची किंवा त्या स्पेसिफिक ग्रुपची प्रॉपर्टी मॅच करत नाही. ओके, हे सगळं होतं हाऊ टू अवॉइड ओव्हरफिटिंग. नाव हाऊ टू अवॉइड अंडरफिटिंग. अंडरफिटिंग अवॉइड करायची असेल तर काय करतो किंवा कोणकोणत्या मेथड्स आहेत. सो फॉर दॅट वी हॅव मेथड्स लाईक फर्स्ट इन्क्रीज द नंबर ऑफ फीचर्स. ओके, फर्स्ट मेथड आहे जे नंबर ऑफ फीचर्स आहेत ते ना वाढवायचे. ओके, फॉर दॅट यू कॅन ॲड गुड कोरिलेटेड फीचर. चांगले जे काही कोरिलेटेड फीचर्स आहेत ना ते ॲड करू शकतात. यू कॅन ऑल्सो ॲड डिराइव्ड फीचर. तुम्ही त्यामध्ये डिराइव्ड फीचर ॲड करू शकता. आफ्टर दॅट यू कॅन यूज, ही फर्स्ट पॉईंट होता जे काय मी सांगितलं, यू कॅन यूज इन्क्रीज द नंबर ऑफ फीचर्स. इन दॅट यू कॅन ॲड गुड कोरिलेटेड फीचर. यू कॅन ऑल्सो ॲड डिराइव्ड फीचर्स. सेकंड पॉईंट इन अंडरफिटिंग, यूज प्रॉपर फीचर सिलेक्शन मेथड. ओके, प्रॉपर फीचर सिलेक्शन मेथड यूज करा. फीचर सिलेक्शनमध्ये आपल्याकडे 3 मेथड्स आहेत, फिल्टर मेथड, रॅपर मेथड आणि एम्बेडेड मेथड. ओके, यापैकी कोणती किंवा सगळ्या मेथड ट्राय करून बघा. देन थर्ड विच इज हायपर पॅरामीटर ट्रेनिंग. सो दोज आर द फ्यू मेथड बाय युझिंग वी कॅन अवॉइड द अंडरफिटिंग ॲज वेल ॲज द ओव्हरफिटिंग. गॉट इट? यापेक्षा भरपूर मेथड आहेत, पण सध्या तरी या स्टेजला इतक्या सांगणं किंवा इतक्या तुमच्यापर्यंत डिलिव्हर करणं दॅट्स क्वाईट इम्पॉर्टंट. दॅट्स वाय आय हॅव शेअर्ड की आपण अंडरफिटिंग व ओव्हरफिटिंग कशी अवॉइड करू शकतो. त्यामध्ये काय डाऊट, काय क्वेश्चन्स? No sir. नाही सर. Okay, fine. If you don't any questions, we can stop here. Okay, and tomorrow we will meet on the same timing. Okay, and just one important thing, we will have extra lectures on Saturday and Sunday. Please keep a note of it. Fine. Yes sir.